आता पुन्हा एकदा घेऊयात महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। भारतीय संघाने अंतिम सामन्यामध्ये पाकिस्तानवर 5 विकेट्सनं दणदणीत विजय मिळवत आशिया चषकावर नाव कोरलंय। तिलक वर्मा भारताच्या विजयाचा हिरो ठरलाय। रिंकू सिंहनं अखेरच्या चेंडूवर विजयी चौकार लगावत भारताचा विजय पक्का केलाय। विजयासह सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं आशिया चषक स्पर्धेमध्ये एकही सामना न गमावता ही स्पर्धा जिंकली आहे। भारत आणि पाकिस्तान संघांमधल्या आशिया चषकाच्या फायनल इतकाच या स्पर्धेचा तासाभरापेक्षा जास्त वेळ लांबलेला पारितोषिक वितरण सोहळाही तितकाच नाट्यमय ठरलाय। कारण आशियाई क्रिकेट काउन्सिल म्हणजे एसीसीचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांच्या हस्ते आशिया चषक आणि वैयक्तिक पदक स्वीकारण्यास भारतीय संघाने स्पष्टपणे नकार दिलाय। एसीसीनं आपल्यालाही माहिती दिल्याचं सांगून समालोचक सायमन डूल यांनी पारितोषिक वितरण सोहळा थोडक्यामध्ये गुंडाळला। एसीसीचे अध्यक्ष मोहसिन नकवी हे पाकिस्तानचे गृहमंत्री आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षही आहेत। त्यामुळेच भारतीय संघानं मोहसिन नकवी यांच्या हस्ते आशिया चषक आणि वैयक्तिक पदक स्वीकारण्यास स्पष्टपणे नकार दिलाय। पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय खेळाडूंनी तिन्ही सामन्यांमध्ये पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलनही टाळलेलं होतं। तसंच फायनलच्या नाणेफेकीआधी फोटोशूटला जाणंही टाळलं होतं। आशिया चषक आणि वैयक्तिक पदक स्वीकारण्यास भारतीय संघाने नकार दिला। त्यामुळे आशिया चषकाचा पारितोषिक वितरण सोहळा तासाभरापेक्षा उशिरानं सुरू झाला। तेवढा वेळ मोहसिन नकवी हे एकटेच व्यासपीठावर उपस्थित होते। पाकिस्तान संघही जवळपास 55 मिनिटं ड्रेसिंग रूममध्येच बसून होता। आपने देखी नहीं ट्रॉफी? नहीं यार, मैं तो लेके आया ना, टीम बैठी थी पोडियम पे और अभिषेक और शुभमन ने तो ऑलरेडी डाल दी फोटो के साथ, ट्रॉफी के साथ फोटो। इतनी अच्छी लग रही है, बहुत अच्छा लग रहा है। पूरा देश सेलिब्रेट कर रहा है। मैंने सुना अभी 2-3 लोगों ने वीडियो भी दिखाई। मैंने अभी कुछ ज़्यादा फ़ोन खोला नहीं है अच्छे से, बट अच्छा लग रहा है। कंट्री सेलिब्रेट कर रही है। ऑब्वियसली इतने सारे फैंस हैं, इतने सारे लोग हैं, तो इट फील्स ग्रेट। ट्रॉफी इज फॉर देम। कुलदीप यादव, अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा या भारतीय खेळाडूंनी आपली वैयक्तिक पारितोषिकं अन्य मान्यवरांच्या हस्ते स्वीकारली। पण पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगानं उपविजेतेपदाचा धनादेश एसीसीचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांच्या हस्ते स्वीकारला। मात्र भारतीय खेळाडूंनी मोहसिन नकवींच्या हस्ते विजेतेपद स्वीकारण्यास नकार दिला। तसेच शेवटपर्यंत त्या भूमिकेवर ते कायम राहिले। त्यामुळे मोहसिन नकवी यांचा चेहरा बक्षीस समारंभावेळी चांगलाच पडलेला होता। भारतीय संघानं ट्रॉफीच्या इमोजीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत ट्रॉफी न घेतल्याच्या भूमिकेचं समर्थन केलंय। दरम्यान मॅच जिंकल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवनं पहिली प्रतिक्रिया काय दिली आहे ते आपण पाहूयात। इट्स लाइक अ जेस्चर मेरी तरफ से। पता नहीं है कंट्रोवर्सी हो सकता है कि नहीं, कंट्रोवर्शियल नहीं है, इट्स अ गुड थिंग। आई एक्चुअली पर्सनली वांट टू गिव माय मैच फीस ऑफ all the games which I have played in this tournament to the Indian Army. भाजपच्या विजयाचा आनंद साजरा करणारा एक व्हिडिओ भाजपनं ट्विट केलाय। यामध्ये भारताचा गोलंदाज जसप्रीत बुमराह विकेट घेत असल्याचं दिसून येतंय। तसंच ऑपरेशन सिंदूरच्या फोटोसह पाकिस्तानमधील विध्वंसाचे फोटो देखील भाजपनं पोस्ट केले। भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा एक फोटो सध्या प्रचंड व्हायरल होतोय। यावेळी त्यानं केलेल्या कृतीचं त्याच्या कृतीमुळे सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलंय। पाकिस्ताननं अहमदाबाद विमान दुर्घटनेची खिल्ली उडवल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता। याला जसप्रीत बुमराहनं त्यांच्याच भाषेमध्ये आपल्या कृतीमधून उत्तर दिलंय। जसप्रीत बुमराहनं हॅरिस रॉफला ट्रोल केलं, तर इकडे संजू सॅमसन, अर्शदीप सिंह आणि हर्षित राणानं पाकिस्तानी फिरकीपटू अब्रारची फिरकी घेतली। अब्रारची खिल्ली उडवत त्यांनी त्याला चांगलंच ट्रोल केलंय। जम्मू काश्मीरच्या पूंछमध्ये भारतीय सैन्य दलानं जल्लोष साजरा केलाय। आशिया कपमध्ये भारतीय संघानं पाकिस्तानला धूळ चारली। याचा आनंदोत्सव सैन्य दलाने साजरा केला। यावेळी भारत माता की जयच्या घोषणा देखील देण्यात आल्या।
दरम्यान टीम इंडियानं विजय मिळवल्यानंतर राजकीय वर्तुळातून कशा प्रतिक्रिया उमटतात ते पाहूयात. नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनी म्हटलेलं आहे, खेळाच्या मैदानावरही ऑपरेशन सिंदूर. कोणत्याही मैदानावर भारत जिंकणार हे निश्चित, अशी एक्सपोस्ट केलेली अमित शहा यांनी. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणतात, नव्या भारतानं करून दाखवलं. योगी आदित्यनाथ यांची एक्सपोस्ट आहे, मैदान कोणतंही असो विजय आपलाच. गिरिराज सिंह असं म्हणतात की वा, शानदार, सर्जिकल स्ट्राईक. माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची एक्सपोस्ट आली आहे, युद्धभूमी असो किंवा क्रिकेट, भारताचा नेहमीच विजय. आरजेडी चे तेजस्वी यादव यांचे एक्सपोस्ट आहे, भारतीय सैन्याप्रमाणे टीम इंडियाने पाकला धूळ चारली असं तेजस्वी यादव म्हणतात. त्यामुळे राजकीय वर्तुळातून टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आलाय. मरियम सोलेमांखेल या ज्या खासदार आहेत त्यांनी एक पोस्ट केली आहे, ते असं म्हणतात की भारतीय संघानं पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वींकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिलाय. दहशतवादाला फंड देणाऱ्यांकडून बक्षीस का स्वीकारायचे, इतर संघांनी भारताकडून शिकलं पाहिजे. आता बातम्या पावसाच्या. मराठवाड्यातला पाऊस जरी ओसरला असला तरी पूरस्थिती कायम आहे. प्रत्येक जिल्ह्यातील मोठ्या नद्या अजूनही दुथडी भरून वाहत आहेत. मराठवाड्याची जलवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीला पूर आलाय. 2006 नंतर प्रथमच जवळपास 3 लाख क्युसेकनं जायकवाडी धरणामधून विसर्ग करण्यात येतोय. त्यामुळे पैठण शहरामध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून जवळपास 10,000 लोकांना रेस्क्यू करण्यात आले. पैठण तालुक्यामधील अनेक लोकांना रेस्क्यू करून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. जिल्ह्यातील हजारो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. या संदर्भात अधिकचे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्यासोबत लाईव्ह आहेत. कृष्णा, आत्ता पाऊस ओसरलेला आहे का? धरणाच्या कॅचमेंट एरियामध्ये काय स्थिती आहे? पाऊस जरी ओसरला असला तरी पूरस्थिती कायम आहे. मी छत्रपती संभाजीनगरच्या पैठण शहरातील संभाजी चौकामध्ये आहे आणि आता या चौकामध्ये गुडघाभर पाणी या ठिकाणी साचलेलं आहे आणि इथून पुढे अनेक वस्त्या आहेत ज्या ठिकाणी पाणी घुसलेलं आहे. म्हणजे संतनगर असेल, इतर भागातला परिसर असेल आणि इथे जे दुकान आहेत त्यामध्ये देखील पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे दुकानदाराचं मोठं नुकसान झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि आता आपण पाहतो की हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान आहे पैठणचं आणि त्याच चौकामध्ये मी सध्या उभा आहे आणि तिथून ची दृश्य या ठिकाणी पाहतोय की सध्या जायकवाडी धरणातून 2,92,000 क्युसेक एवढा विसर्ग सुरू आहे. रात्री तो विसर्ग 3 लाखापेक्षा अधिक होता आणि त्यामुळे नगर नाशिक जिल्ह्यातल्या पाणी पोहोचल्यानंतर हा विसर्ग निश्चित आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण की 36 तास पाणी येण्यासाठी लागतात. येणारी आवक जी आहे जायकवाडीमध्ये ती 3 लाखापेक्षा अधिक आहे. म्हणजे 3.5 लाखापर्यंत ती आवक आहे आणि त्यामुळे 50,000चा डिफरन्स ठेवून या ठिकाणी पाणी सोडण्यात येत आहे. आत्ताची ही दृश्य आहेत. पैठण शहरातील जवळपास 1,000 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे. रात्री काही ठिकाणी म्हणजे त्यांना हलवण्यात आलेलं होतं आणि आत्ताची जी दृश्य तुम्ही पाहतात 2006ला अशाच प्रकारची पूरस्थिती निर्माण झालेली होती. त्यावेळेस 2.5 ते 3 लाख क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग होता. तेवढाच विसर्ग या ठिकाणी सध्या करण्यात येतो आहे आणि आता हे दृश्य आपण पाहतोय की पैठण शहरातली आहेत आणि अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलंय. आणि आता मी पुन्हा तुम्हाला दाखवतो की हा रस्ता आहे, ही नदी नाही. या रस्त्यावरतीच या ठिकाणी माझ्या गुडघ्या एवढं पाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि अशी स्थिती
या जायकवाडीच्या म्हणजे गोदावरी काठच्या भागाची आहे अशीच परिस्थिती नांदेडमधली देखील आहे. कारण की हा पाणी ज्यावेळेस नांदेडमध्ये पोहोचेल त्यावेळेस मोठ्या प्रमाणावरती नांदेडमध्ये देखील पाणी शिरलेलं असेल अशा प्रकारची स्थिती नांदेडमध्ये देखील असेल. त्यामुळे जायकवाडी धरणातून 2 लाखापेक्षा म्हणजे 2.5 लाख ते 3 लाखापर्यंत विसर्ग होतोय आणि त्यामुळे पैठण शहरातली ही स्थिती आहे. माधवी. नक्कीच कृष्णा, दिवसभर तुमच्याकडनं या संदर्भातले अपडेट घेत राहू, कारण पावसानं काहीशी उघडीप घेतलेली आहे, मात्र परिस्थिती कायम आहे. कृष्णा, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. वळूयात पुढच्या बातमीकडे. मराठवाड्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अजूनही पूर्णपणे विश्रांती घेतलेली नाहीये. त्यातच गेल्या 2 दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे मराठवाड्याचं मोठं नुकसान झालंय. या पावसामुळे मराठवाड्यातील धाराशिव, नांदेड आणि बीडमध्ये 6 जणांचा मृत्यू झालाय. मृतांमधील 3 जण हे धाराशिव जिल्ह्यातील आहेत. यासोबतच 213 जनावरांचाही मृत्यू झालाय. तर अनेक ठिकाणी मोठी पडझडही झाली आहे. कुठे रस्ते तर कुठे पूल वाहून गेलेत. त्यामुळे अनेक गावांचा संपर्कही तुटलाय. तर मराठवाड्यावर अस्मानी संकट आलंय आणि त्यामुळे या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचं नुकसान तर झालंच आहे, मात्र जीवितहानी झाली आहे, जनावरांचा मृत्यू झालाय आणि त्यासोबतच अनेक आस्थापनांनाही मोठा फटका बसलाय. अनेकांचे संसार उघड्यावर पडलेत. त्यामुळे या सगळ्यातून सावरण्यासाठी मराठवाड्याला मोठ्या मदतीची गरज आहे. मराठवाड्याला त्यासाठी वेळ लागणार आहे. तर दरम्यान राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीनं मंदिर संस्थान धावून गेलेलं आहे. कोणत्या संस्थानानं पूरग्रस्तांना किती मदत केली आहे ते आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर शेगाव संस्थाननं 1,11,00,000ची मदत मराठवाड्यासाठी केली आहे. साईबाबा संस्थान शिर्डीनं 1 कोटीची मदत जाहीर केली आहे. तुळजापूर मंदिर संस्थानने 1 कोटी रुपयाची मदत जाहीर केलेली आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिराने 1 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. दरम्यान पूरग्रस्तांच्या मदतीसंदर्भात तुळजाभवानी मंदिर संस्थानचे विश्वस्त आमदार राणा जगजित सिंह यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली ते पाहूयात. महाराष्ट्रात जी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे अतिवृष्टीमुळे, या अनुषंगाने आपण श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून 1 कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला द्यायचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचबरोबरीने तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून 51 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तिकडे बीडच्या आष्टी तालुक्यालाही मुसळधार पावसानं 2 दिवस झोडपून काढले. रविवारी मुसळधार झालेल्या पावसामुळे आष्टी तालुक्यातील सीना आणि मेहकरी या नदीला पूर आलाय. त्यामुळे नदीकाठच्या हिंगणी गावामध्ये काही शेतकरी आणि स्थानिक नागरिक अडकले होते. एनडीआरएफच्या माध्यमातून बचाव कार्य पूर्ण झालं असून या नागरिकांना सुखरूपपणे बाहेर काढण्यामध्ये यश आलंय. बीडच्या गेवराई तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या गावांचं स्थलांतर करण्यात आलंय. जायकवाडी धरणामधून 2.5 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. परिणामी नदीकाठच्या 45 गावांना पुराचा धोका निर्माण झालाय. त्यामुळे खबरदारी म्हणून गोदावरी नदीकाठच्या नागरिकांचं स्थलांतर करण्यात येतंय. 15 दिवस पुरेल इतका जीवन आवश्यक साठा नागरिकांनी जवळ ठेवावा. सोय होईल त्या ठिकाणी ग्रामस्थ राहण्याची व्यवस्था करतायत. प्रशासनानं या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय. छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर वैजापूर तालुक्याला काल पावसानं झोडपून काढले. गेल्या 4 दिवसात 2 वेळा पाऊस झालाय. त्यामुळे शिवना नदीलाही पूर आलेला आहे. दाक्षायणी देवीच्या मंदिरामध्येही पाणी शिरलंय. या परिसरामध्ये किती पाऊस झालाय याची ही ड्रोन दृश्य. सोयाबीन ही मराठवाड्यातील प्रमुख पीक. मोठ्या प्रमाणावर शेतकरी सोयाबीनची लागवड करतात. मात्र यंदा पाऊस आणि पुरानं याच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या सर्व आशा आकांक्षांचा चिखल झालाय. परभणीच्या जिंतूर तालुक्यामधल्या वरणा येथील प्रदीप अंबोरे यांनी आपल्या 10 एकरामध्ये सोयाबीनचं पीक घेतलं होतं. पहिल्यांदा पाऊस नसल्यानं सोयाबीन उगवलं नाही. पुन्हा कर्ज काढून दुसऱ्यांदा सोयाबीनची लागवड केली. मात्र सतत पडलेला पाऊस आणि करपला नदीला आलेल्या पुरामुळे शेंगा लागलेल्या आणि काही दिवस काढणीला आलेल्या सोयाबीनमध्ये गुडघाभर चिखल झालाय.
सरकारकडे आमची एकच मागणी आहे की हेक्टरी कमीत कमी 50,000 रुपये तरी द्यावं. त्याची पुन्हा हेक्टरी देऊन किती देणार आहेत ते 2 हेक्टर. त्यांनी मर्यादा ठेवली 2 हेक्टरची. आता आमचं 4 हेक्टर रान आहे. त्या 2 हेक्टरमध्ये काय होणार आहे आमचं? आम्हाला खर्च किती आला? कमीत कमी 20 ते 25,000 रुपये एकरी पेरायला खर्च आला. ही पुन्हा 2 बार पेरणी केलेली साहेब. मराठवाड्यामध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. यानंतर सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली, मात्र अद्यापपर्यंत नुकसान भरपाई जाहीर करण्यात आलेली नाहीये. यावरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी महायुतीच्या नेत्यांवर सडकून टीका केली आहे. जर शेतकऱ्यांना मदत करायची नसेल तर राजकीय पर्यटन दौरे करता कशाला, असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी उपस्थित केलाय. माननीय मुख्यमंत्र्यांना असं बोलणं म्हणजे राजकारण करणं वाटतंय. गिरीश महाजन खिशात पैसे घेऊन फिरतो का म्हणतायत, तर अजितदादा म्हणतायत सगळी सोंग आणता येतील पण पैशाचं सोंग आणता येत नाही. जर तुम्हाला मदत करता येत नाही, जर तुम्ही त्या शेतकऱ्यांची प्रेमाने आपुलकीने बोलू शकत नसाल, तर तुमच्या राजकीय पर्यटन दौरे काढता तरी कशाला. बुलडाणा जिल्ह्यामध्ये खडकपूर्णा जलाशयाच्या सर्व 19 दरवाजामधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मुसळधार पावसामुळे जलाशयाच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. सिंदखेड, राजा आणि लोणार तालुक्याला पुराचा मोठा फटका बसलाय. शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. नागपूर, पुणे, मुंबई जुना महामार्ग पुलावरून पाणी आल्यामुळे वाहतूकही पूर्णपणे ठप्प झाली आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये गेल्या 3-4 दिवसांपासून पाऊस सुरू आहे. दरम्यान या पावसामुळे खळबंदा जलाशयाचा रोजगाव, परसवाडा, अर्जुनीला जाणारा कालवा फुटल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या धान पिकांचं मोठं नुकसान झालंय. गोंदिया तालुक्यामध्ये खळबंदा जलाशय आहे. या जलाशयामधून जवळपास 50 ते 60 गावांना सिंचनाची सोय खरीप आणि रबी हंगामामध्ये होते. सततच्या पावसामुळे जलाशय तुडुंब भरलेत. त्यात तलावाचे पाझर पाणी कालव्याच्या माध्यमातून वाहत आहे. अशातच गेल्या 3-4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जमिनीमधील ओलावा वाढलाय. त्यामुळे खळबंदा जलाशयाचा कालवा फुटलाय. इकडे पालघर जिल्ह्यामध्ये सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. अशातच मुसळधार पावसामुळे वैतरणा नदीला मोठा पूर आलाय. मनोर येथून वाहणाऱ्या हात नदीलाही पूर आलाय. त्यामुळे जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पावसामुळे ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनानं आज शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज मुंबईमध्ये ढगाळ वातावरण आणि जोरदार पावसाची शक्यता आहे. आज देखील मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघरसह नजीकच्या भागासाठी हवामान खात्याने अलर्ट जारी केलाय. दरम्यान याचाच आढावा घेतलेला आहे मुंबईच्या सायन परिसरातून आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी. आज पुन्हा एकदा मुंबईला जो आहे तो पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. हवामान विभागाकडून जी ही माहिती देण्यात आलेली आहे. सध्या मी मुंबईच्या सायन किंग सर्कल परिसरातून हा आढावा घेतोय. आपण जर पाहिलं तर अत्यंत ढगाळ वातावरण जे ते ह्या ठिकाणी पाहायला मिळते. पाऊस जो आहे तो येऊन जाऊन बरसताना पाहायला मिळतो. विशेष बाब म्हणजे की काल रात्री सुद्धा धीम्या मध्य स्वरूपाचा पाऊस जो आहे तो मुंबईत झाला आणि आज दिवसभर पाऊस असण्याची शक्यता जी आहे ती हवामान विभागाने वर्तवण्यात आलेली आहे. त्यासोबतच वारे जे आहेत ते प्रतितास 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील असं सुद्धा हवामान विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे पावसाची रिमझिम रिपरिप जी आहे ती मुंबईत सतत सुरू आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सावंतसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई. तर या महत्त्वाच्या अपडेट सोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पुढचं बुलेटिन घेऊन येते आकांक्षा. पाहत राहा एबीपी माझा.